लाईव्ह तासिकेमध्ये स्वागत. आमच्या तासिकेचे आमच्या क्लासेसचे काही वैशिष्ट्य पहा घेतले जातील. त्याच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवरती पाठवल्या जातील. सराव संच आपल्याला परीक्षेच्या आधी उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून वर्षभर केलेल्या अभ्यासाचा आपल्याला अंदाज घेता येईल की आपले कोणते प्रश्न चांगले येतात, कोणते घटक चांगले पक्के झालेत, कोणते कमी झालेले आहेत, जेणेकरून त्या घटकाचा परत आपल्याला झालेले व्हिडिओ प्लस युट्यूब वरती झालेले लेक्चर स्वरूपात अनलिमिटेड व्ह्यूज मिळतील. त्याला लिमिटेशन नाही. आम्ही तो पब्लिकली डाटा ठेवलाय, प्रायव्हेट केलेला नाही. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा त्यापेक्षा जास्त सराव टेस्ट आमच्याकडून उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. त्याचबरोबर शिक्षकांना आणि पालकांना आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पाल्याने, आपल्या मुलांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल आपण कधीही पाहू शकता आणि आपल्या विद्यार्थ्याची, आपल्या मुलाची प्रगती पाहू शकता. मुलं सराव टेस्ट एकच वेळा नाही शकता, जेणेकरून त्या सराव टेस्ट मध्ये सगळे प्रश्न बरोबर येतील आणि आपला तो घटक पूर्ण असा अभ्यास करून होईल. त्या सराव टेस्ट वारंवार सोडवा. पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर आम्ही अशी हमी देतो की 5वी जवाहर नवोदय 5वी लाईव्ह तासिकेच्या मार्फत, रेकॉर्डेड तासिकेच्या मार्फत तुम्हाला शिकवला जाईल. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या तासिकेचे क्लासेसची फी 5,000 पासून ते 25,000 पर्यंत आहे. पण आमच्या शाळेच्या वतीने हे तुम्हाला करून दिले जात आहे. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे की युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा, शेअर करायचा आहे, लाईक करायचा, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, जेणेकरून सर्व शैक्षणिक डिजिटल साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, ते म्हणजे टेलिग्राम मध्ये. चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयातील 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचे आयोजन करत आहोत. आम्हाला आपला सांगण्यास आनंद होतो की आमच्याकडून 200+ पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध होते. तुम्ही कोणत्याही प्रकाशाचं पुस्तक वापरलं तर 50 ते 60 उतारे तुम्हाला आपल्या भाषा विषयाचे पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाही जाणवलं, म्हणून आम्ही जास्तीत जास्त उतारे आपणास पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर ऑनलाईन 200+ सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. उतार्यासाठी 50 लेक्चर तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देत आहोत. मी आपल्यासाठी उतारा क्रमांक 28 घेऊन आलो आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण उतार्यावर जाऊ. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 28 मधील प्रश्नाचं आयोजन केलं आहे. भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे 25 गुण पैकीचे पैकी मिळवा, याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त तुम्ही तो सराव करायचा आहे. तुमच्या समोर उतारा क्रमांक 28 स्क्रीनवर शेअर केलेला आहे. तो तुम्ही 1 मिनिट तुम्हाला अवधी देतो. 1 मिनिटाच्या अवधीमध्ये तो काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला त्या उतार्यावरील स्क्रीन गेली का तुमच्या समोर स्क्रीन आलेली आहे. उत्तर क्रमांक 28 काळजीपूर्वक वाचा. तुमचा उत्तर झाला असेल अशी अपेक्षा करतो आणि मी उत्तर वाचतो. तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण चॅट बॉक्स मध्ये बरोबर देऊ शकाल. चला तर काळजीपूर्वक ऐका, डिस्टर्ब होणार नाही, शांत बसा. मानवी जीव विकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे.
शिक्षण माणसाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. शिक्षणाशिवाय आणि पुरुष या दोघांनाही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना देण्यात आले नाही तर अर्धे अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगात पुष्कळशा भागात आपणास स्त्रिया शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. परिणामतः समाजातून वेगाने नाहीशा होत आहे. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहे आणि त्याच बरोबरीने जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करत आहे. पहा, असा अवतार आहे. स्त्रीच्या शिक्षणामुळे आपल्या देशाची समाजाची कशी प्रगती होते याबद्दल चला तर दवडता तुम्हाला या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर वरती उत्तर आहे, खाली लाल रंगामध्ये प्रश्न आहे आणि त्याच्याच प्रश्नाचे 4 पर्याय खाली तुम्हाला ए बी सी डी आहे. परीक्षेमध्ये असे 4 पर्याय असणार आहेत. त्या 4 पैकी योग्य पर्यायाचा आपल्याला परीक्षेमध्ये गोल करायचा आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर उत्तर क्रमांक 28 मधील पहिला प्रश्न. आदित्य सानप बी उत्तर देत आहे. प्रशांत सानप बी, वैष्णवी सोनवणे बी, ओम सोनवणे डी उत्तर देतोय. श्रीयोग बी, सृष्टी गंडाळ बी, खाडे बी. खाडे प्रश्न क्रमांक टाकत चला जेणेकरून मला समजेल पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देताय. कृष्णा बी उत्तर देतोय. चला, ओम सोनवणे सोडा सर्वांचं उत्तर बरोबर आहे. स्त्री मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व आहे कारण योग्य पर्याय बी, ते त्याच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. शिक्षणाची गरज आहे त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर प्रश्न दुसरा. स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत गरजेचे आहे कारण पर्याय ए, जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते. पर्याय बी, स्त्रियांना काम करणे आवडते. पर्याय सी, फक्त स्त्रियांचा समाजातील वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील. आणि पर्याय डी, निसर्गात स्त्रिया अंधश्रद्धाळू असतात. श्रीयोग उत्तर टाकत चल. कमेंटमध्ये एक उत्तर येत राहतात. सगळ्यांचंच नाव घेणं कधी कधी विसरतो मी. समोर दिसलेल्या कमेंट वाचता. कृष्णा ए उत्तर, ओम ए उत्तर, पांडव ए उत्तर, चला उत्तर क्रमांक 28 मधील प्रश्न दुसरा. स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत उपयुक्त जरुरीचे आहे कारण चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जेणेकरून आपले सवंगडी इतर मित्र याचा लाभ घेऊ शकतील. आदित्य सानप, अमृता सानप हे उत्तर देत आहे.
भवर यशस्वी बी उत्तर देते पहिल्या प्रश्नाचं, बरोबर आहे. मागं पडले थोडी, लाईव्ह या. किशोर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. चला, दुसऱ्या प्रश्नाचं ए देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. माझ्या मते कोणाचंही उत्तर चुकले, सृष्टी गंगाळ ए. चला, असाच अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सुट्ट्यातही तुम्ही अभ्यास करतात याचा मला खूप खूप आनंद होतोय की तुम्ही सुट्ट्या एन्जॉय करताय, अभ्यासही करताय. चला, प्रश्न दुसरा, स्त्रियांना शिक्षण घेणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होईल. चला, तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न तिसरा, शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे, कारण शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे कारण ए तो परिश्रम करत नाही, बी तो अंधश्रद्धाळू राहतो, सी तो स्वतःच्या चरित्रार्थ चालू शकत नाही आणि डी त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही. प्रश्न तिसरा, अमृता सानप, आदित्य सानप, वैष्णवी, प्रशांत, ओम खाडे, वैष्णवी बी, श्रीयोग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सी देतोय. श्रीयोग, उत्तर नीट वाच म्हणजे कळण. तुझं उत्तर तू शोधू शकतोस कोणतं बरोबर आहे. भवर दुसऱ्या प्रश्नाचं ते उत्तर देत आहे. तुम्ही पाठीमागं पडलाय. चला, प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर टाका. चला, श्रीने डी उत्तर दिलंय पण प्रश्न क्रमांक टाकलेला नाही. कितव्या प्रश्नाचं डी उत्तर आहे? पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या? इंटरनेट कधी कधी स्लो असल्यामुळे आपलं उत्तर उशिरा जात किंवा माझ्याकडे उशिरा पोहोचतं. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अभिनंदन. प्रश्न तिसरा याचं योग्य उत्तर आहे डी. किशोर डी उत्तर टाकले. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मानव हा पशुप्रमाणे आहे कारण त्याच्या मानसिक शक्तीचा विकास. तुमच्या समोर प्रश्न चौथा, स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत? स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत? पर्याय ए, मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत. पर्याय बी, अंधश्रद्धा व वाईट चालींना वेगाने नाश होत आहे. पर्याय सी, स्त्रियांना नोकऱ्या मिळत आहे. आणि पर्याय डी, स्त्रिया पुष्कळ पैसा मिळवत आहेत. पहा, 3 पर्याय तुम्हाला गोंधळून टाकू शकतात, तरी पण तुमच्याकडून योग्य उत्तराची अपेक्षा. प्रशांत, त्याचं म्हणणं बी, अंधश्रद्धा व वाईट चाली वेगाने नाश होतात. चला, चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. अमृता सानप, आदित्य सानप बी उत्तर देत आहे. सृष्टी गंगाळ उत्तर टाक. सी उत्तर दिलंय. चौथ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे, सॉरी बी उत्तर देत आहे. अंधश्रद्धा ही वाईट वेगाने नाश होत आहे. जायचंय, वेळ होतोय. वैष्णवी बी उत्तर देते. चला, चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चांगले प्रतिसाद देत आहे तुम्ही. सृष्टी गंगाळ बी उत्तर देते. चला, अभिनंदन बेटा. चला, सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न चौथा, स्त्री शिक्षणाने कोणते चांगले परिणाम झाले आहेत?
तर स्त्री शिक्षणाने अंधश्रद्धा व वाईट चाल स्त्रिया ही बरोबरीने काम करत आहेत, कारण जबाबदार कामात पुरुषाबरोबर स्त्रिया ही काम करत आहेत, कारण प्रश्न 5वा तुमच्या समोर स्क्रीनवर, जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत, कारण ए त्या अंधश्रद्धाळू आहेत, पर्याय बी त्या पुष्कळ पैसे मिळवत आहेत, सी त्या सुशिक्षित आहेत, आणि डी त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत. चला योग्य उत्तर टाका. प्रशांत डी. चला शेअर करा, सबस्क्राईब करा, आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बी टाकलंय, गोरे बी दिलंय, खाडे 5व्या प्रश्नाचं उत्तर नाही टाकलं, फक्त प्रश्न क्रमांक टाकलाय. श्रीनिशी उत्तर दिलंय, कितव्या प्रश्नाचं कळत नाहीये. खाडे 5व्या प्रश्नाचं जे उत्तर एकीकडे 5 एकीकडे डी, असं नाही, सोबत टाकत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, संदीप पांडव सी उत्तर. चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मी तुम्हाला सांगतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, त्या पुरुषाच्या बरोबरीच्या आहेत, त्या पुरुषाच्या बरोबरीच्या आहेत. प्रश्न 5वा, जबाबदार कामात पुरुषाबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करत आहेत, कारण त्या पुरुषाच्या बरोबरीच्या आहेत. अशा प्रकारे आजचा उत्तर क्रमांक 28 येथे संपतो. चला धन्यवाद, मी चांगला प्रतिसाद दिला. आपले युट्यूबला लाईव्ह जरी कमी असले तरी युट्यूबचा रेकॉर्डेड व्हिडिओ बरेच जण व्ह्यू करतात, वेळेअभावी ते जॉईन होऊ शकत नाहीत, त्यामुळं ही लिंक पुढं शेअर करत चला, जेणेकरून ज्यांच्याकडे आता वेळ नाही ते नंतरही ते व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतील. ज्याच्याकडे कधी नेट नसतं, कुणाकडे कधी मोबाईल उपलब्ध नसतो, पालक बाहेरगावी असतात, गावात गेलेले असतात, जेव्हा पालक उपलब्ध होतील तेव्हा ते मुलं रेकॉर्डेड लेक्चर ऐकून स्वतःचा अभ्यास करू शकतील. त्यासाठी आपला हा मेसेज पुढे फॉरवर्ड करा. विद्यार्थी मित्रांनो, मेसेजची लिंक मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध होईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी, सर्व लिंक, PDF, सराव टेस्ट उपलब्ध होतील. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. अशा प्रकारे आज आपण येथे ही तासिका थांबवतोय. गुड नाईट, सी यू टुमॉरो. उद्या सकाळी 7 वाजता लाईव्ह तासिका घेऊ आपण. धन्यवाद.